सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 68 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. जानकी सपनाला घेऊन घरी आली आणि सपना तिच्या बेडरूममध्ये आराम करत असतानाच राहुल लवकर घरी आला आणि सपनाला बघून भडकला. तिच्या हाताला खेचून म्हणाला, तू इथे कशी आलीस? आत्ताच्या आत्ता इथून निघ. तुला इथे कोणी आणलं? इतक्यात पाठीमागून जानकी आली आणि म्हणाली, तिला मी इथे आणलं. आणि जानकीचा आवाज ऐकला तसा राहुल घाबरला. जानकी आता त्याच्या समोर आली आणि त्याच्याकडे रोखून बघायला लागली. राहुल मात्र घाबरला आणि खाली बघायला लागला. आणि जानकी म्हणाली, काय झालं राहुल? तू माझ्यापासून नजर का चोरतोस? आज पहिल्यांदा असं घडते की माझा मोठा मुलगा, जो प्रत्येक क्षणी माझा स्वाभिमान बनला आहे, त्याच्यामुळे माझी मान प्रत्येक क्षणी वरच गेली आहे. तोच माझा मोठा मुलगा आज चक्क माझ्यापासून नजर चोरतोय आणि माझ्यासमोर मान खाली घालतोय. याचा अर्थ काय होतो राहुल, तुला कळतंय का? याचा अर्थ असा होतो की तू काहीतरी चूक केली आहे किंवा तू माझ्यापासून असं काहीतरी लपवतोस जे मला पटणार नाही. बोल, हे खरं आहे का? आणि आता राहुल आणखीनच घाबरला आणि तिची नजर चोरत म्हणाला, आई, मी तुझ्यापासून कशाला काय लपवेन आणि मी खोटंही बोललो नाही. आणि जानकी म्हणाली, हो ना, तू काही लपवलं नाही, पण सांगायचं विसरून गेला आणि खोटं नाही बोलला, पण खरंही नाही सांगितलं, असंच म्हणायचं आहे ना तुला? आणि काय रे, इतक्या दिवसातून तुझी बायको इथे आली, मग तू तिला असं बोलशील का? तिला बघून तुला आनंद नाही झाला का? तू तिला का निघून जायला सांगतोस? राहुलकडे आता उत्तर नव्हतं. म्हणजे उत्तर होतं, पण कसं सांगू? यासाठी तो मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता. आणि जानकी म्हणाली, राहुल, मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे, पण तू काही बोलण्याआधीच मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मला वाटतं आता हे इथं बोलायला नकोच. सपना, तू हॉलमध्ये चल आणि राहुल तू सुद्धा, असं म्हणून जानकी पुढं गेली आणि तिनं राणी आणि रोहितला सुद्धा हाक मारली. मल्हारराव सुद्धा ऑलरेडी तिथेच होते. आणि सपना आता राहुलकडे घाबरून बघत होती आणि ती त्याच्या समोरून हॉलमध्ये निघून गेली. आणि राहुलला फार टेन्शन आलं. आज आईचा नूर काही औरच आहे. नक्कीच सपनानं माझ्याविषयी काहीतरी भरवलं असेल आईच्या मनात आणि ती परत आली आहे पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात, असं म्हणून तोही हळूच पाठीमागून आला आणि अपराध्यासारखा मान खाली घालून उभा राहिला. आता रोहित आला, राणी आली. जानकी राहुलला म्हणाली, राहुल, तू असा अपराध्यासारखा उभा राहू नकोस. तू असा चेहरा केला आहेस याचा अर्थ तुला तुझ्या कृत्याचा पस्तावा होतोय का? आता मल्हाररावांना काही माहीत नव्हतं आणि ते म्हणाले, काय झालं जानकी, तू राहुलसोबत असं का बोलतेस? जानकी म्हणाली, अहो, मग कसं बोलू तुम्हीच सांगा. आपल्या चिरांजीवानं लग्न आपल्या मर्जीनं केलं, मुलगी बघितली, धूमधडाक्यात लग्न केलं, सगळं आपल्या मनासारखं केलं, पण तिला घटस्फोट देताना मात्र एकदाही आपल्या मनाचा विचार नाही केला. का? इथे त्याला कुणी हक्क दिला आपल्या सुनेला आपल्यापासून हिरावून घेण्याचा? आपण एकत्र राहतो ना, मग त्याला एकट्याला हा अधिकार नाही. तसं आता राहुलनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, म्हणजे आई, तुला सगळं कळलं आहे का? आणि आता हे नव्यानंच मल्हारराव आणि राणी ऐकत होते आणि ते दोघेही चकित झाले घटस्फोटाची गोष्ट ऐकून. आणि राणी म्हणाली, घटस्फोट? काय? का? असं का केलं राहुल दादा तुम्ही? सपनाताईचं काही चुकलं का? त्यांचं काही चुकलं असेल तर बोलायचं ना दादा, घटस्फोट देणं हा पर्याय नाही. आणि आता रोहितला वाटलं की आता राणीला सगळं कळणार आणि तो राणीला म्हणाला, राणी तू गप्प बस, हा त्यांचा मॅटर आहे, तू बेडरूममध्ये जा. आणि जानकी म्हणाली, नाही रोहित, तिला बेडरूममध्ये पाठवू नको. आता जे काही होणार आहे ते सर्वांसमोर होऊ दे. राणीसुद्धा या घराचा भाग आहे आणि मला तुझ्याशी सुद्धा बोलायचं आहे, म्हणूनच तुम्हा दोघांना मी इथे बोलवलेलं आहे. आणि आधी राहुल तू बोल, तू का सपनाला घटस्फोट दिला? सपना आता खाली मान घालून उभा होती आणि राहुलनं तिच्याकडे खूप खूप रागात बघितलं.
आणि म्हणाला, आई, मला वाटतं मी तिला घटस्फोट दिला, का दिला याचं कारण तू तिलाच विचारावं. मला हे सगळं बोलताना खूप लाज वाटते आणि ती तिच्याच तोंडातून सगळं कबूल करेल आणि मग बघू तिला लाज वाटते की नाही हे बोलताना. विचार करून सुद्धा मला किळस येते. मला ना या मुलीला माझी बायको म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते आणि म्हणून मी सगळं सत्य कळल्यावर दुसऱ्या दिवशी हिला पाठवली इथून. पण आई, तू इथे तिला का घेऊन आलीस? मला माहीत आहे हे सगळं, तुलाही माहीत आहे. मी का चिडलो हे तुलाही माहीत आहे. खूप आधीपासून माहीत आहे, तरीही तू माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं. आणि आई, तू मला म्हणतेस ना मी खोटं बोललो? मी काही लपवून ठेवलं का? नाही, पण खरं तर तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. लग्नाच्या आधीपासून सपनानं ठेवली लपवून. लग्नानंतर तू आणि रोहितनं माझ्यापासून हे सगळं लपवलं. आणि सांग ना, एकत्र कुटुंबात हे असं चालतं का? असं म्हणून राहुल आज जानकीलाच जाब विचारायला लागला. पण जानकीला आता त्याचा राग येत नव्हता, कारण त्याच्या मनातली कटुता, द्वेष कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं होतं. आणि राहुल रोहित सारखा नेहमीच पावलोपावली राग व्यक्त करत नसतो. तो कधीतरीच असा राग व्यक्त करतो आणि मग मागचं पुढचं सगळंच काढतो. म्हणून जानकी आता त्याच्या मनातलं सगळं बाहेर येऊ देत होती आणि मग ती त्याला समजावणार होती, तो शांत झाल्यावर. आणि राहुल चिडून म्हणाला, सांग ना आई, या मुलीचं वागणं तुला पटलं का? तुला सगळं माहीत होतं तरीही तू तिला तुझ्या परीनं समजावलं आणि माझ्या गळ्यात तिला मारलीस का? आई, नव्हतं तिला माझ्यासोबत लग्न करायचं, नव्हतं मी तिला आवडत, तर का जबरदस्ती तू तिला माझ्यावर प्रेम करायला भाग पाडलंस? प्रेम कसलं? हा सगळा नाटकीपणा होता तिचा. आणि हे सगळं आठवलं की मला त्रास होतोय आणि मी तितका जास्त तिचा तिरस्कार करायला लागतो. असं म्हणून राहुल त्रागा करून घेत होता. तशी सपना पुन्हा राहुलला कळवळून म्हणाली, नाही राहुल, माझं ऐका ना. मी खूप मनापासून सांगते की ती माझी चूक होती, पण मी सुधारते. मी फक्त आणि फक्त आता तुमच्यावर प्रेम करते. राहुल मात्र तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणाला, ए तू गप्प बस आणि पुन्हा पुन्हा माझ्यावर प्रेम करत असल्याची टिमकी वाजवू नकोस प्लीज. तुला आता तिकडं पण थारा मिळत नाही म्हणून इथे आलीस का? तू जा इथून. तुला तुझ्या पोडगीची हवी तितकी रक्कम मिळेल, पण माझ्या आयुष्यात पुन्हा स्थान मिळणार नाही. आणि काय सांगून तू परत या घरात आलीस? पण एक लक्षात ठेव, मी तुला इथे जास्त काळ राहू देणार नाही. आई, ही मुलगी इथे राहणार असेल तर मी घर सोडून निघालो. आता रोहित घाबरला आणि म्हणाला, दादा, अरे थांब ना जरा. आई वहिनींना घेऊन आली आहे, यामागे तिचं काहीतरी कारण असेल ना, तू ते ऐकून तरी घे. आता राहुल इतका चिडला होता आणि रोहितला सुद्धा चिडून म्हणाला, तू तर गप्पच बस. तुला तुझ्या बायकोवर प्रेम करता येत नाही, तिला सांभाळता येत नाही. तुझं आणि तिचं नातं अधांतरी आहे आणि तू मला शिकवू नकोस की मी कसा संसार करावा. मी तर सगळ्यांवरच प्रेम केलं, अगदी मनापासून. पण माझ्या नशिबात काय मिळालं? आईकडून, भावाकडून आणि बायकोकडून फक्त खोटारडेपणा. पण आता हे सगळं ऐकलं आणि राणीला काही कळत नव्हतं की नक्की काय सुरू आहे, कशाबद्दल हे सगळे बोलत आहेत. आईंनी रोहितनं राहुल दादाचा काय विश्वासघात केला आणि काय खोटं बोलले आणि सपनाचा तरी नक्की काय दोष आहे हे तिला कळत नव्हतं. आणि ती रोहितला हळूच म्हणाली, अहो इथे काय चाललंय सांगा ना मला, खूप टेन्शन येतंय. आणि रोहित तिला चिडून म्हणाला, ए बाई, तू गप्प बस. हा आमच्या घरातला मॅटर आहे. तुझ्या लहान मेंदूत काही घुसणारच नाही. त्यापेक्षा तू इथून जा, असं रोहित म्हणाला. कारण त्याला असं वाटायचं की राणीनं सपनाबद्दल आणि त्याच्याबद्दल काहीच ऐकू नये. आणि राहुल म्हणाला, का रोहित, तू तिला का जायला सांगतोस? तिचा यात काहीच दोष नाही माझ्यासारखाच, तरीही ती शिक्षा भोगते, त्यामुळे ती इथेच थांबेल. आणि तू तिला लहान समजू नकोस. वयानं लहान असली तरी आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त समज आहे राणीमध्ये. आणि समजूतदार असायला वयाचं सर्टिफिकेटची गरज नाही, समजलं? राणी इथेच थांबणार आणि जे काही करायचं आहे तिलासुद्धा ते आत्ताच कळू द्या. पुन्हा पुन्हा तोच विषय आणि तोच तमाशा नको घरात. आणि आई, या मुलीला पटकन इथून जायला सांग. ही माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे. असं म्हणून राहुल चिडला, बेडरूममध्ये जाऊन बसला दरवाजा लावून. आणि आता सगळ्यांनीच डोक्याला हात लावला. सपना रडायला लागली.
जानकीने तिला खाली बसवलं आणि म्हणाली, तू नको काळजी करू, मी आहे ना. आता तो त्याचा राग व्यक्त करतोय आणि म्हणून मीही त्याला काही बोलले नाही. एकदा त्याच्या मनातून सगळं निघालं की तोही शांत होईल. सपना संसार करताना असंच राहायचं असतं. एकानं आग व्हायचं असतं तर दुसऱ्यानं पाणी होऊन त्या आगीला पोटात घ्यायचं असतं. सपना रडत रडत म्हणाली, आई मला कळतोय त्यांचा राग. त्यांनी माझ्यावर कितीही चिडू द्या, हवं तर मला मारू द्या, पण त्यांना होणारा त्रास मला बघवत नाही. त्यांनी तर खरंच माझ्यावर निस्वार्थी प्रेम केलं, पण मीच मूर्ख होते आणि ते प्रेम नाही समजू शकले. आणि त्यांनी देईल ती शिक्षा मी भोगायला आत्ता तयार आहे. फक्त त्यांनी माझ्याशी एकदा बोलावं इतकीच माझी अपेक्षा आहे. आई ते मला म्हणाले की मी तुला माफी देतो, तू त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही कर आणि माझ्यावर प्रेम केलं असेल तर सही कर. तर आई मी त्यांच्या समाधानासाठी आणि त्यांची माफी मिळवण्यासाठी घटस्फोटाच्या पेपरवर सुद्धा सह्या केल्या. मग आणखीन काय करू मी त्यांच्यासाठी? त्यांनी म्हणू द्या की सपना तू जीव दे, मी जीवसुद्धा द्यायला तयार आहे, पण त्यांनी मला माफ करावं. असं सपना रडून म्हणाली आणि जानकीने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, रडू नकोस बाळा, असलं तर बोलूच नको, मी आहे ना. आणि आता राणीला सगळं समजलं आणि ती म्हणाली, काय सपनाताई, दादांनी तुम्हाला घटस्फोट दिला, पण का? मला कोणी का काही सांगत नाही. आता रोहित राहुलकडे गेला आणि दादा दरवाजा उघड असं म्हणून हाका मारायला लागला. आणि आईला आता आपल्यापेक्षा तिच्या सुना प्रिय आहेत. मुलगा इतका वैतागला ते सोडलं आणि त्या सपनालाच काय म्हणून दिलासा देते कोणास ठाऊक, म्हणून रोहितला सुद्धा जानकीचा राग आला होता. आणि इकडे जानकी राणीला म्हणाली, राणी तूही या घरची सून आहेस, तुलाही सगळं कळायला हवं. तर ऐक, सपनाकडून अशी चूक झाली होती की ती रोहितवर प्रेम करत होती. लग्नाच्या आधी प्रेम करत होती आणि लग्नानंतर सुद्धा ती रोहितच्या या घरात येऊन सुद्धा मागे लागली होती. आणि राहुलसोबत लग्न होऊन सुद्धा ती राहुलच्या प्रेमाला दाद देत नव्हती आणि तिला रोहित हवा होता आणि म्हणूनच ती खरं तर या घरात राहुलसोबत लग्न करून आली. पण नंतर तिची चूक तिला समजली, पण वेळ निघून गेला. कालांतराने सगळंच ठीक झालं, पण आता ही गोष्ट राहुलला कळली आहे पुन्हा नव्याने आणि म्हणून तो चिडला. आणि आता तुला ही गोष्ट कळली आहे, आता काय करायचं तूच सांग. आता हे ऐकलं आणि मल्हारराव राणी शॉक झाले. आता मल्हारराव काहीच बोलले नाहीत, कारण हे सगळं प्रकरण खूप नाजूक होतं आणि जानकी ते सगळं हाताळायला सक्षम होती. ज्या अर्थी जानकीनं सपनाला तेव्हाच समज दिली होती त्या अर्थी सपना सुधारते आहे आणि म्हणूनच जानकी सपनाची बाजू घेत आहे. मग आता राणी हे सगळं ऐकून थोडा वेळ गप्पच बसली, सपनाकडे बघायला लागली आणि सपनाताई आमचं लग्न झाल्यापासून का एवढ्या इंटरफेअर करत होत्या माझ्या आणि रोहितमध्ये हे तिला कळायला लागलं. म्हणजे त्यांना रोहितमध्ये इंटरेस्ट होता तर, आणि माझं त्यांच्यासोबत लग्न झाले म्हणून त्या चिडल्या होत्या माझ्यावर, बाकी काहीच नव्हतं. राणी आता काहीच न बोलता जानकीला म्हणाली, आई मी आलेच, असं म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली आणि रडायला लागली. आणि सपनाला मात्र खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं. आणि आता ही गोष्ट सगळ्यांसमोरच आली आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे. राणीच्या नजरेला नजर ती मिळवू शकत नव्हती, म्हणून ती तिथेच खाली मान घालून बसली होती. आणि मल्हारराव हताश होऊन म्हणाले, परमेश्वरा, माझ्या दोन्ही मुलांच्या संसारात असे आधांतरी कसे ठेवलेच रे. कधी आयुष्यात वाटलं नव्हतं असा दिवस बघायला मिळेल. रोहित आणि राणीमध्ये काहीच व्यवस्थित नाही. त्यानं तर अजून तिला बायको म्हणून सुद्धा स्वीकारले नाही आणि आता राहुलला बायको नकोय. काय करायचं? आता हे ऐकलं आणि सपनाला कळलं की रोहित राणी नवरा बायकोचं नाटक करत होते. आणि मग जानकी दरवाजाच्या बाहेर गेली आणि राहुलला समजावत म्हणाली, राहुल बाळा दरवाजा उघड. आणि राहुल आतमध्ये फार चिडलेला होता आणि चिडून चिडून त्याचे डोळे पाण्यानं भरले होते आणि तो म्हणाला, आई त्या मुलीला घरी पाठव तिच्या, नाहीतर मी दरवाजा नाही उघडणार. जानकी म्हणाली, राहुल दरवाजा उघड, आपण शांततेत बोलू बाळा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. राहुल म्हणाला, मला काहीच सांगू नको, आधी तिला इथून घालवून टाक, मला तिचा चेहरा पण नाही बघायचा. तू तिला का आणलंस परत? तिचा आणि माझा आता घटस्फोट झाला आहे, ती माझी बायको नाही, तिला घालवून टाक. आणि तू सांगून मी घटस्फोट परत घेणार नाही, समजलं? आणि जानकी म्हणाली, राहुल तिला नाही आपण घालवू शकत आणि तू तिला घटस्फोट दिला आहेस, पण तुला घटस्फोट मागे घ्यावा लागेल आता.
आणि जरी तिला इथून घालवून टाकली तरी ती एकटी नाही जाणार इथून. तसं आता रोहितनं जानकीकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, आता आईसुद्धा तिच्यासोबत घर सोडून जाईल की काय? ती एकटी जाणार नाही म्हणजे? आणि राहुलसुद्धा म्हणाला, आई म्हणजे आता तूही जाशील का तिच्यासोबत घर सोडून? जानकी आता हसली थोडीशी आणि म्हणाली, राहुल, अरे तिला जर इथून घालवलं तर तुझं बाळसुद्धा जाईल तिच्यासोबत. ती गरोदर आहे, तुझ्या बाळाची आई होणार आहे. आणि हे ऐकलं तसं रोहित चकित झाला आणि थोडासा हसला आणि मनातच म्हणाला, वाह, काय गुगली टाकली देवानं, आता दादा वहिनीला सोडणारच नाही. आणि हे ऐकून राहुलला काही वाटलंच नव्हतं, कारण त्यानं नीट ऐकलंच नव्हतं रागात. आणि तो म्हणाला, आई जाऊ दे तिच्यासोबत जे जायचं ते, काही जायचं ते जाऊ दे, पण तिला इथं ठेवू नकोस. आणि पुन्हा जानकीचं मघाचं वाक्य त्यानं पुन्हा आठवलं आणि शांतच झाला आणि म्हणाला, काय ती गरोदर आहे? आणि जानकी म्हणाली, हो राहुल, ज्या दिवशी तुमचा घटस्फोट झाला त्याच दिवशी ही गोड बातमी कळाली. तेव्हापासून ती बिचारी काही खात पित नाही रे. तुझी माफी मागते. आणि मला हे कळलं तरीही मी तिला परत आणायचं नाही का? तिला सावरायचं नाही का? राहुल, आता प्रश्न फक्त तिचा नाही, प्रश्न फक्त तुझ्या बायकोचा नाही, तर प्रश्न आता आमच्या नातवाचा आहे, सूर्यवंशी घराण्याच्या वंशजाचा आहे. आणि म्हणून मी यामध्ये मध्यस्थी करायला तयार झाले. आता काय करायचं तूच सांग. तुझं बाळ जाऊ दे का तिकडं, की तुला ते बाळ नको आहे? आणि आता राहुल गप्प झाला. मग जानकी पुन्हा म्हणाली, राहुल दार उघड. आणि राहुलने दार उघडलं. मग रोहित जानकी आतमध्ये गेले आणि रोहित म्हणाला, दादा कॉंग्रॅच्युलेशन, आपल्या घरात बाळ येणार. रोहित मात्र शांतच होता. बातमी तशी गोड होती, पण आता तिचा आनंद साजरा करण्यासाठी मूड नव्हता. आणि जानकी त्याला समजावत म्हणाली, झालं गेलं विसरून जा. ती तुझ्यावर आता खूप प्रेम करते हे दिसते तिच्या अवस्थेवरून. भूतकाळातल्या गोष्टी सोडून द्यायला शिकायच्या राहुल. तिचं चुकलंय, खूप चुकलंय, आणि तिनं माफीसुद्धा मागितली आहे. पण त्यानंतर ती सुधारली आहे ना. आणि जो व्यक्ती सुधारतो ना राहुल, त्याला माफ न करणं खूप दुष्टपणाचं असतं. तू मागितलं आणि तिनं तुला लगेच घटस्फोट दिला तुझी माफी मिळावी म्हणून. याचा अर्थ ती तुझ्या समाधानासाठी काहीही करू शकते. आणि माणूस असा तेव्हाच वागतो जेव्हा तो प्रेम करतो. राहुल आता शांत झाला होता. सगळं ऐकत होता, सगळं पटतही होतं. पण तिनं केलेला धोका मात्र आणि विश्वासघात तो विसरू शकत नव्हता. आणि मग राहुल म्हणाला, आई आता पुढे काय करायचं? मला तिच्यासोबत राहायचंच नाही. आणि मुलाचा बहाणा करून जर ती इथे राहणार असेल तर ते खूप चुकीचं आहे. माझा आणि तिचा घटस्फोट झालेला आहे. मी तिला आता पुन्हा स्वीकारणार नाही. हवं तर बाळ जन्माला येईपर्यंत तिला इथे राहू दे. मग बाळ जन्माला आलं की ती इथून निघून जाईल. तसं जानकीने त्याच्याकडे चकित होऊनच बघितलं. पण आता त्याच्याशी जास्त बोलायला नको, कारण तोही चिडला आहे. आणि बाळ यायला या जगामध्ये अजून खूप महिने बाकी आहेत. आणि या काही महिन्यात खूप काही होऊ शकतं. कदाचित तो सपनाला माफसुद्धा करेल. मग जानकी म्हणाली, ठीक आहे राहुल, जशी तुझी मर्जी. सपना इथेच राहील. तोपर्यंत तू घटस्फोटाचे पेपर कोर्टात सबमिट करू नकोस. जेव्हा बाळ मिळेल तेव्हा तू ते पेपर सबमिट करून रीतसर घटस्फोट घे. तोपर्यंत सपना इथे राहील, कारण तिच्या पोटात माझ्या मुलाचं मूल आहे. आणि मी त्या मुलाला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. तुला नको असलं तरी आम्हाला ते बाळ हवंय. आणि राहुल म्हणाला, ठीक आहे, पण ती मुलगी माझ्या रूममध्ये नाही राहणार. आणि माझी आणखीन एक अट आहे. या रोहितला सांग, एकतर राणीला स्वीकार किंवा तिला सोडून तरी दे. म्हणजे ती कोणाची तरी लग्न करेल आणि सुखी राहील. मला ना याचा खूप राग आला आहे. असं वाटतं की ह्याच्या तर 4 कानाखाली द्याव्या. पण काय करू, हात उचलू शकत नाही ना, लहान भाऊ आहे म्हणून. असं राहुल रोहितकडे रागात बघून म्हणाला. आणि रोहितनं खाली मान घातली आणि मान खाली घालून बघायला लागला. आणि जानकी म्हणाली, हो, तोही विषय घ्यायचाच आहे मला. रोहित आता स्पष्टच सांग, राणीला घटस्फोट देतोस की तिला स्वीकारशील? मी तुमच्या घटस्फोटाला तयार आहे. आणि आता रोहित गप्पच बसला. मग जानकी म्हणाली, ठीक आहे, तू मला विचार करून सकाळी सांग. तुझ्यात आणि राणीमध्ये अजून काहीच नातं बनलं नाही तोपर्यंतच तिला वेगळं होऊ दे. मग ती राहुलला म्हणाली, राहुल ठीक आहे, सपना रोशनच्या खोलीत राहील. तसं रोहितनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, आता माझी पंचायत झाली. ती येडपट राणी
मिठी मारायला आली की मला जरा रोशनच्या खोलीचा आधार होता, आता तोही आधार तुटला म्हणून रोहित निराश झाला. मग सध्या तरी राहुलच्या मनासारखं केलं आणि जानकी बाहेर आली आणि सपनाला म्हणाली, सपना तू रोशनच्या खोलीत थांब, आता तो खूप चिडलाय आणि तू इथे राहणार आहेस आणि त्याचं मन वळवण्यासाठी तुझ्याकडे भरपूर महिने आहेत. आणि आता एवढं ऐकूनसुद्धा सपनाला खूप बरं वाटलं आणि राहुल तिच्या डोळ्यासमोर असणार होता आणि तिचे राहुलचं मन वळवण्याचे प्रामाणिक प्रयत्न राहुलला पुन्हा तिच्याकडे खेचून आणणार हे तिला माहीत होतं. आणि ती जानकीला म्हणाली, आई तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. मग ती रोशनच्या खोलीत गेली. आज संध्याकाळचं जेवण करण्याचा कोणाचाच मूड नव्हता. जबरदस्ती तरीही आपल्या आपल्या खोलीत सगळ्यांनी थोडंसं खाल्लं. जानकीनं सुद्धा एकत्र जेवण्याचा हट्ट कोणाला केला नाही. राणी तर जेवलीच नाही, तशीच झोपली. रोहितसुद्धा आला, गुपचूप झोपला. आता राणीला वाटलं होतं ती जेवली नाही, रुसून का झोपली असं तिला विचारेल किंवा सपनात तिच्या नवऱ्यावर प्रेम करते हे कळल्यावर राणीला दुःख झालंय आणि रोहित तिची समजूत घालेल. पण कशाचं काय, या रोहित कुमारला तर तिचं काही पडलेलंच नव्हतं आणि सगळ्यांनी यांच्यावर प्रेम करायचं म्हणून ती चिडचिड करत होती. मग आता सकाळ झाली. नेहमीप्रमाणेच डायनिंग टेबलवर आले सगळे आणि घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. सपना परत आली तर ती कशीही असली तरी थोरली होती घरात आणि थोरल्याचा मान आणि रुबाब काही वेगळाच असतो आणि त्याच्याकडे बघितलं की खरंच आधार वाटतो. ती पदर खोचून सगळ्याला नाश्ता वाढायला लागली आणि जानकी म्हणाली, सपना तू पण बस, नाश्ता कर, वेळेवर खा, मी आणि राणी वाढतो. सपना म्हणाली, नाही आई मी वाढते ना. तरीही जानकीने तिला जबरदस्ती राहुलच्या शेजारच्या खुर्चीत बसवली. तसा राहुल तिथनं उठला आणि रागात पलीकडे जाऊन बसला आणि म्हणाला, मी आता अनोळखी माणसाच्या शेजारी बसू शकत नाही. तसं सपनानं जानकीकडे बघितलं आणि जानकी नजरेनंच तिला दिलासा देत म्हणाली, असू दे, शांत राहा. मग सपना आता उभाच राहिली आणि वाढायलाच लागली. तसा राहुल म्हणाला, आई मला फक्त तू वाढ आणि राणी तूही वाढ, इतर कुणीही माझ्या पुढे पुढे करायचं नाही. आणि आई रोहितला विचार, त्याचा निर्णय तो काय करणार आहे. आणि जानकी म्हणाली, हो रोहित पटकन बोल, तू राणीला घटस्फोट दे किंवा तिला स्वीकार. आणि आता रोहित पुढे पेच निर्माण झाला आणि राणी घाबरली. आणि आता सध्या वेळ मारून नेण्यासाठी रोहित म्हणाला, ठीक आहे मी स्वीकारतो तिला. आता रोहित असं बोलला पण सहजासहजी स्वीकारणार नव्हता तो तिला, फक्त तिला सोडायचं नाही ना म्हणून असं बोलला. बिचाऱ्या राणीला तर लगेच आशा वाटली. सगळेच खुश झाले होते आणि राणी पण खुश झाली होती आणि आजच रात्री तो स्वीकारेल म्हणजे हनीमूनच करेल की काय असंच तिला वाटलं. मग नाश्ता करून सगळे आपल्या आपल्या मार्गाने गेले आणि सपनानं राहुलची प्लेट उचलली आणि त्याच्यात खायला लागली आणि खऱ्या अर्थानं मनापासून ती हे करायला लागली आणि जानकीला आनंद झाला आणि या बाळाच्या निमित्तानं का होईना आपण दोघे एकत्र येणार असं तिला वाटलं. मग कॉलेजमध्ये कालच्या डान्सची खूप चर्चा सुरू होती आणि चर्चा सगळीकडे राणीचीच होती आणि ते ऐकून रोहित रागात म्हणाला, झालं ना काल डान्स की वर्षभर पुढच्या गॅदरिंगपर्यंत तोच विषय चघळायचा आहे, आता अभ्यासाला लागा, परीक्षा जवळ येतील असं तो रागात म्हणाला. तसे सगळे गप्प झाले आणि राणी गेली होती वादविवाद स्पर्धेत गेली होती, तिथंसुद्धा वादात विजय मिळवूनच परत आली. आणि आता मात्र राणीनं खुश होऊन रोहितला पहिला फोन केला आणि म्हणाली, सर मी वादविवाद स्पर्धेमध्ये जिंकले. आणि रोहित तोंड वाकडं करत म्हणाला, हो जिंकणारच, भांडण करण्यात तुझा हात कोणीच पकडू शकत नाही, ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन. आणि राणी हसून थँक्यू म्हणाली. मग सपनानं राहुलसाठी टिफिन पॅक केला आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली, राहुलला मनवण्याचा पहिला प्रयत्न म्हणून. आणि त्यात लिहिलं होतं, आय लव्ह यू बाबा. आणि ती चिठ्ठी बघितली तसं राहुलनं रागात तो डबा बाजूला सरकवला, पण पुन्हा त्यानं ती चिठ्ठी फक्त उचलली आणि डबा तिनं पॅक केला आहे म्हणून खाल्ला नाही आणि त्या चिठ्ठीचा किस घेतला आणि हृदयाजवळ त्याच्या खिशात ठेवली. आणि आता घरी गेल्यानंतर राणी खूप आतुरतेनं रोहितची वाट बघत होती, कारण तो तिला स्वीकारणार म्हणाला होता ना. आणि सर मला घटस्फोट देत नाहीत त्याचा अर्थ मी त्यांना आवडते असा समज राणीचा झाला होता. आता ती त्याची वाट बघत होती, पण रोहित मात्र घरी यायला तयार नव्हता आणि तो पुन्हा टिंगू, मकरंद, सिद्धू या मित्रांमध्ये बसला होता. त्याला खूप टेन्शन आलं होतं बेडरूममध्ये जाण्याचं आणि राणी कशी वागेल कुणास ठाऊक. सगळ्यामधल्या उशा फेकून दिल्या आणि मिठी मारणार असं त्याला वाटलं आणि बायकोची प्रेमळ मिठी म्हणजे रोहित कुमारला मगर मिठी वाटत होती.
आणि तो म्हणाला, ए सिद्धू, बाटली आण रे, या पेगने काही चढत नाही. आणि तो तोंडाला बाटली लावूनच पिऊ लागला. सिद्धू म्हणाला, रोहित, तुला फाशीची शिक्षा सुनावल्यासारखा चेहरा का केला आहेस? रोहित म्हणाला, एक वेळ फाशी परवडली, पण बायकोच्या प्रेमाचा फास नको. मला ना राणीला स्वीकारायचं नाही किंवा तिला घटस्फोट द्यायचा अशीच अट ठेवली आहे. सिद्धू म्हणाला, मग तू नक्कीच तिला घटस्फोट देशील हो ना? रोहित म्हणाला, नाही ना, घराण्याची आबरू जाते ना, आणि म्हणून मी तिला स्वीकारणार असं घरी सांगितलं. पण आता मला तर स्वीकारायची नाही तिला, मी काय करू? असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ती मुलगीच माझ्यापासून दूर दूर पळाली पाहिजे. तिला खूप हौस आहे ना माझ्या प्रेमात पडायची. इतर मुलींना मी फटकारू शकतो, बोलू शकतो, पण ही बायको आहे ना, म्हणून तिला दूर ढकलू शकत नाही, कारण तिला घरच्यांचं प्रोटेक्शन आहे. यार, या बायको शब्दात ना सॉलिड ताकद असते. आता सगळी मित्रमंडळी हसत होती आणि रोहितला म्हणाले, रोहित, खरंच आता तू काय करशील? तिला स्वीकारल्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. आता इतक्यात तिचाच फोन आला आणि ती हसून लाजवून म्हणाली, तुम्ही केव्हा घरी येणार? मी वाट बघते. तसं रोहितनं फार वाईट तोंड केलं आणि म्हणाला, येतोय, तू माझी वाट बघ, झोपू नकोस. असं म्हणून त्यानं फोन ठेवला, रागातच बाटली फोडली आणि राणीला आता थोडी नवरेगिरी दाखवावी, म्हणजे ती स्वतःच पळून जाईल आणि माझ्याजवळ येणार नाही. मी जवळ गेलो की ती घाबरली पाहिजे, असं काहीतरी करायचं असं वाटून तो घरी निघाला. आणि आता बघूया रोहित कुमार राणीला पळवून लावण्यासाठी नक्की काय करतोय ते.